जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वाढीव डी.आर. संदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। सदर डी.चा लाभ जो आहे, डी.आरचा लाभ जो आहे तो कर्मचारी पेन्शनधारकांना कधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन, महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, आपल्या यूट्यूब चॅनलला महागाई भत्ता वाढी संदर्भात हा महागाई भत्ता वाढ, डी.आर. वाढ कधी मिळणार या संदर्भातल्या कमेंट्स प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातली महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येते। केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना 1/1/2025 पासून वाढीव महागाई भत्ता लागू केलेला आहे आणि या अनुषंगानं केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी 2025 पासून वाढीव 2% डी.ए. वाढ जी आहे ती लागू केलेली आहे। यामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता डी.आर. हा 55% इतका झालेला आहे। हा लाभ जो आहे तो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना एप्रिल पेड इन मे महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वाढीव 2% महागाई भत्ता जो आहे तो जानेवारी ते मार्च महिन्यातील डी.ए. फरकासह अदा करण्यात येणार आहे। मात्र राज्य कर्मचाऱ्यांना हा डी.ए. वाढीचा लाभ कधी मिळणार, तर या संदर्भातला माहिती घेतली असता केंद्र सरकारनं डी.ए. वाढ लागू केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना सदर डी.ए. लाभ विलंबानं लागू होत असतो। दरवर्षीचा जर आपण विचार केला असता, राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यातील केंद्र सरकारप्रमाणे डी.ए. वाढ ही जुलै महिन्याच्या वेतनासोबत फरकासह लागू केली जाते। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 2% डी.एचा लाभ जो आहे तो मिळण्याकरता आणखीन 2 महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे। सदर डी.ए. वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा, पेन्शनधारकांचा डी.आर. जो आहे तो केंद्र सरकारप्रमाणे 55% होणार आहे आणि हा लाभ जो आहे तो फरकासहित जानेवारी ते जून महिन्याच्या फरकासह त्यांना जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी, केंद्रातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन देण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा। धन्यवाद।